Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. केदारनाथजवळ गौरीकुंड सोनप्रयागच्या जंगलात हेलिकॉप्टर कोसळलं. दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू. आर्य नेव्हिगेशनचं हेलिकॉप्टर कोसळलं. हेलिकॉप्टर दुर्घटनेत यवतमाळच्या 3 जणांचा मृत्यू. वणीतील जयस्वाल कुटुंबातल्या 3 जणांचा मृत्यू. अहमदाबाद विमान अपघातातील 31 मृतदेहांचे डीएनए नमुने कुटुंबियांशी जुळले. आतापर्यंत 12 मृतदेह नातेवाईकांना सोपवले. विजय रुग्णालयाच्या डॉक्टरांची माहिती. विजय रुपाणींच्या मृतदेहाची अजून ओळख पटलेली नाही. डॉक्टर पटेल यांची माहिती. विमान दुर्घटनेनंतर मेघाणी परिसर स्वच्छ करण्याचं काम सुरू. तसेच नातेवाईकांचे डीएनए सॅम्पल तपासून त्यांना मृतदेह ताब्यात देण्याचं कामही सुरू. अहमदाबादमधील विमान दुर्घटनेत संगीत दिग्दर्शक महेश कलावाडिया अद्याप बेपत्ता. कुटुंबियांकडून रुग्णालय, पोलीस ठाणे, अपघाताच्या ठिकाणी शोध. घटनेच्या वेळी महेश कलावाडिया हॉस्टेल परिसरात असल्याची माहिती. ब्रिटिश सैन्याच्या विमानाचे भारतात इमर्जन्सी लँडिंग. F-35 विमानाचे तिरुवनंतपुरममध्ये इमर्जन्सी लँडिंग. इंधनाच्या कमतरतेमुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग. केंद्राच्या परवानगीनंतर विमान परत मायदेशी जाणार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या समन्वय समितीची आज नागपुरात बैठक. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक. मुख्यमंत्री फडणवीस हजर राहण्याची शक्यता. फडणवीसांना वाटतं ते मदारी आहेत. फडणवीसांकडे सत्ता, पैसा, बिल्डर लॉबी आहे. त्यामुळे ते सगळ्यांना नाचवतायत. संजय राऊतांची मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आज घाटकोपरमध्ये संकल्प शिबिर. शिबिराला शरद पवारांसह पक्षातील इतर प्रमुख नेते उपस्थित राहणार. आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात शरद पवार मार्गदर्शन करणार. ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतील शाखा प्रमुखांची आज शिवसेना भवनात बैठक. उद्धव ठाकरे शाखा प्रमुखांना मार्गदर्शन करणार. महानगरपालिकेच्या दृष्टीनं उद्धव ठाकरेंनी महत्त्वाची बैठक बोलावली. पूर्व विदर्भात शिंदेंच्या शिवसेनेतील अनेक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी. सूत्रांची माहिती. जुन्या कार्यकर्त्यांना डावलून नवीन नियुक्त केल्यामुळे नाराजी असल्याची सूत्रांची माहिती. अजित पवार माळेगाव साखर कारखान्याच्या चेअरमन पदासाठी उमेदवार. अजित पवारांकडून स्वतःच्या नावाची उमेदवार म्हणून घोषणा. बारामतीत माझ्या एवढा उजवा उमेदवार मिळाला तर मी बाजूला होईल. अजित पवारांची प्रतिक्रिया. तुम्ही एकदा दोघांना संधी दिली, आता आम्हाला संधी द्या. माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडताना खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. बळीराजा पॅनलच्या माध्यमातून पवारांची राष्ट्रवादी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार. भारत पाकचं मोदींनी सुरू केलेलं युद्ध ट्रम्प यांनी थांबवलं तर इराण इस्रायलमध्ये सुरू असलेलं युद्ध ट्रम्प का थांबवत नाहीत? संजय राऊतांची टीका. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 5 दिवस परदेश दौऱ्यावर. G7 शिखर परिषदेत सहभाग घेणार तर कॅनडासह सायप्रस, क्रोएशियाला भेट देणार. बाळासाहेबांनंतरचा कारभार आम्हाला पटला नाही. शिवसेनेत फूट पडण्यामागे रश्मी ठाकरेंचा हात. पडद्यामागून रश्मी ठाकरेंचा हस्तक्षेप होता. भरत गोगावलेंचा आरोप. मी शिवसेनेत होतो तेव्हा बाळासाहेब निर्णय घ्यायचे. गोगावलेंनी ठाकरेंसंदर्भात केलेल्या दाव्यानंतर भुजबळांची प्रतिक्रिया. शिवसेना सोडल्यानंतर पुन्हा जाण्याचा काही प्रश्न नव्हता. भुजबळांचं वक्तव्य. गोगावलेंसारख्या व्यक्तीच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. गोगावलेंचं वक्तव्य अधोगतीकडे जाणारं. त्यांचा पॉइंटच चुकलाय. गोगावलेंनी ठाकरेंसंदर्भात केलेल्या दाव्यांनंतर किशोरी पेडणेकरांची टीका. नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी मी इच्छुक नाही. पालकमंत्रीपदाच्या वादात मला पडायचं नाही. नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या वादावरून छगन भुजबळांची प्रतिक्रिया. धनंजय देशमुख यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. संतोष देशमुखांच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी फडणवीसांनी घेतली. मुख्यमंत्र्यांकडून विराज देशमुखचा सैनिकी शाळेत प्रवेश. बीडच्या मस्साजोगमध्ये उद्या होणारं रास्ता रोको आंदोलन स्थगित. उद्यापासून बीड जिल्ह्यातील शाळा सुरू होणार. विद्यार्थ्यांना अडथळा होऊ नये यासाठी आंदोलन तात्पुरतं स्थगित. गिरीश महाजनांचा एकनाथ खडसे यांना धक्का. मुक्ताईनगर मतदारसंघातील पवारांच्या राष्ट्रवादीतील प्रदेश युवक सचिव विजय चौधरींसह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश. महाजनांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. शनिवारवाड्याच्या 100 फुटापर्यंत बांधकामाला परवानगी देण्याची मागणी. शनिवारवाडा परिसर हेरिटेज ग्रस्त समितीच्या वतीनं शनिवारवाड्यासमोर आंदोलन. साताऱ्याच्या पाटण शहरातील विकास कामांची मंत्री शंभूराज देसाईंकडून पाहणी. नवीन पाणी योजना, नालेसफाईसह इतर कामांचीही पाहणी. संबंधित अधिकारी, ठेकेदारांना सूचना. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक MIM पूर्ण ताकदीनं स्वबळावर लढवणार. MIMचे परभणी जिल्हा समन्वयक गौस झेन यांची माहिती. शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कामगार आक्रमक. एसटी कामगार सेनेचं विविध 24 संघटनांना पत्र. विलीनीकरणासाठी एसटी कामगारांकडून पुन्हा आंदोलनाची हाक.
कल्याणमध्ये महावितरणच्या स्मार्ट मीटर विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. स्मार्ट मीटर लावण्यास गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण. गौरीपाडा परिसरातील घटना. मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल. पुण्यातील फुरसुंगी नगर परिषद कार्यालयावर जाहीर निषेध मोर्चा. आंदोलकांकडून प्रशासकांना बांगड्यांचा आहे. वारंवार तक्रारपत्र देऊनही समस्यांकडे लक्ष न दिल्यानं नागरिक आक्रमक. कार्यालय बंद करून प्रशासक तसेच कर्मचारी गायब. पदोन्नती नाकारणाऱ्या 75 पोलिसांवर कारवाई. 75 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांविरोधात शिस्तभंग. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची कारवाई. नाशिकमध्ये पोलीस आणि पालिका प्रशासनामध्ये समन्वय नसल्याचं समोर. छगन भुजबळांनी पाहणी केल्यानंतर नाशिक पालिका आणि पोलीस सक्रिय. मात्र पोलीस प्रशासन सकाळपासून मनपा अधिकाऱ्यांच्या प्रतीक्षेत. आज रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी. तर मुंबईसह नाशिक, संभाजीनगरसह संपूर्ण विदर्भात येलो अलर्ट. विदर्भातील शेतकऱ्यांना अखेर मृग नक्षत्रातील पावसानं दिलासा. हवामान विभागाकडून पुढील 5 दिवसांसाठी येलो अलर्ट जारी. आठवडाभर मुसळधार पावसाचा अंदाज. लांजा तालुक्यातील पनोरे सुर्वेवाडीला पावसाचा फटका. गावातून जाणारा मुख्य रस्ता खचला. कोसळणाऱ्या पावसामुळे रस्त्याला भेगा. रत्नागिरी तालुक्यात पावस परिसरात मुसळधार पाऊस बरसला. पावस बाजारपेठेतील नाल्याचं पाणी रस्त्यावर. दुकानं, घरांमध्येही पाणी शिरलं. गाड्यांचंही नुकसान. मुक्ताईनगर तालुक्यात उष्णतेनं नागरिक हैराण झाले होते. मात्र रात्रीच्या पावसानं नागरिकांना मोठा दिलासा. पावसानं शेती मशागतीच्या कामांनाही वेग मिळणार. नाशिकच्या निफाड तालुक्यात पावसामुळे नैताळे, पिंपळस, नांदूरसह मधमेश्वर गावात वीज पुरवठा खंडित. महावितरण कर्मचाऱ्यांकडून जीव धोक्यात घालून रात्री वीज पुरवठा सुरळीत. विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील राऊतांकडून कर्मचाऱ्यांचं अभिनंदन. अमरावतीत वादळी पावसाचा पहिला बळी गेलाय. पेरणी करत असताना वीज कोसळून युवा शेतकऱ्याचा मृत्यू. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील तुरखेड येथील घटना. पवन कोल्हे असं मृत शेतकऱ्याचं नाव. मुंबईसह उपनगरात रात्रभर रिमझिम पाऊस पाहावयास मिळाला. ठाणे, कल्याण, डोंबिवली, विरार, वसई येथेही रात्री पाऊस होता. आज मुंबईला येलो तर ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट. काल रात्रीपासून मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात पावसाची संततधार. मुंबईमधील उपनगरात रिमझिम पावसाला सुरुवात. पावसामुळे रस्त्यावरील वाहतूक संथगतीनं सुरू. कन्नड तालुक्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसानं हजेरी लावली. अचानक पाऊस आल्यानं शेतकऱ्यांची तारांबळ. नाचनवेल येथील पुलावरून पाणी वाहिल्यानं काही काळ वाहतूक ठप्प. जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील राजेवाडी, खोडावाडीमध्ये वादळी वाऱ्यानं घरावरील पत्र उडाली. घरातील अन्नधान्य आणि संसारोपयोगी साहित्याचं नुकसान. Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon.